आजच्या मी तर म्हणेल हा पवित्र कार्यक्रम आहे। या पवित्र कार्यक्रमाचे प्रकाश किरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय लेविन भोसले सर, त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष विजया भोसलेताई, श्री प्रकाश भोसले सर, उपाध्यक्ष किरण भोसले सर, सर्व भोसले फॅमिली यांचे खरोखर आम्ही मनापासून आभार मानत आहोत। त्यांनी जो हा उपक्रम तयार केलेला आहे का त्यांच्या या 17 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी परिसरातील किंवा महाराष्ट्रातील अनेक हिरे निवडून त्यांना जो काही पुरस्कार देण्याचा त्यांनी तो मनसुबा तयार केला आणि त्यांनी तो 17 वर्षापासून राबवत आहेत। खरोखर आम्ही त्यांच्या घरी त्यांच्या या नातवांच्या कार्यक्रमासाठी जायचो। त्या पिरियडमध्ये मी त्यांच्या त्या भिंतीवर त्यांचे पूर्ण 2 भिंती पूर्ण भरलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 100 ते 125 पारितोषिक त्यांना मिळालेले आहेत। ज्यावेळेस ते आम्ही बघितले तर त्यावेळेस माझा काय दिव्य कृपा यूट्यूब चॅनल नव्हता, परंतु परमेश्वर कृपेने दिव्य दयाच्या सणाच्या दिवशी मी माझा दिव्य कृपा यूट्यूब चॅनल सुरू केला। लोकांनी त्या गोष्टीला इतका प्रतिसाद दिला, मी परमेश्वराला धन्यवाद देतो। माझं हे काम नव्हतं, कार्य नव्हतं, परंतु भजनाचं काम हे जवळजवळ मी 43 वर्षापासून करत आहे। का ज्यावेळेस मी हे काम हाती घेतलं त्यावेळेस सुरुवातीला मला ते जमत नसायचं, परंतु ते परमेश्वर कृपेने हळूहळू सोबतचे जे कोणी लोक होते त्यांनी ते शिकवलं आणि त्याद्वारे आम्ही भजनाच्या माध्यमातून सामाजिक पण एक अस्मितेचं भान ठेवून त्यानंतर भजनी मंडळातील जे सदस्य आहेत त्यांना काही ना काही स्वरूपात आम्ही भेट वस्तू द्यायचो, जे भजनातून दान मिळत होतं त्यातून। तर काहींना वह्या पुस्तकं, काहींना जे अविवेत असतील अशांना आम्ही मोठमोठ्या भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 2018मध्ये आमचे श्री किरण पवार सर म्हणून ते दिग्रसचे आहेत, त्यानंतर दीपक क्षीरसाट सर, त्यानंतर डॉक्टर प्रणवती गायकवाड या पुण्याच्या आहेत। अशा आम्ही सर्व लोकांनी मिळून दयासागर वधूवर सूचक केंद्र आम्ही ते निर्माण केलं आणि त्याद्वारे आम्ही काही विवाहिचूक मुलामुलींचे मेळावे घेत राहिलो। 2018ला आम्ही पुण्याला मेळावा घेतला, त्यानंतर 19ला कोरोना आला। कोरोनाच्या काळामध्ये एकमेकाच्या घरी जाणं सोडाच, परंतु आपण एकमेकाच्या सहवासात किंवा एकमेकाशी बोलतसुद्धा नसायचो। तर त्या पिरियडमध्ये 4 वर्ष हे विवाह थांबल, असा एक किती वेळ थांबल ते माहिती नाही, परंतु आमच्या या दयासागर वधूवर सूचक या मंडळाने या 4 वर्षामध्ये जवळजवळ 400 ते 500 विवाहित मुलामुलींचे लग्न ऑनलाईन मीटिंगद्वारे घेऊन आणि ऑनलाईनवर त्या मुलं प्रत्यक्ष बघितले आणि त्यांचे ते लग्न जुळून आले। म्हणजे ज्या 20, 21, 22 या काळामध्ये 3 वर्षामध्ये 400 ते 500 विवाह त्या ठिकाणी जमले। आणि भजनी मंडळाच्या माध्यमातून काही मुलांचे जे काही प्रापंचिक अडीअडचणी असतील तर एक ज्या मुलांना बाहेर कोणी 10 रुपये किंवा 50 रुपये कोणी उसने देणार नसतील अशा मुलांचं आम्ही मोठमोठ्या रकमा देऊन त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या परिवारातील ज्या मुली असतील त्यांचे आम्ही नर्सिंग वगैरे कोर्स करण्याचा प्रयत्न केला। आणि हे आमचं काही कार्य फार मोठं नाही, परंतु एक आमची ती तळमळ होती, त्या दृष्टिकोनातून आम्ही या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये परमेश्वराने आम्हाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे। आणि कुठल्याही गोष्टीला परमेश्वराचा आशीर्वाद असल्याशिवाय आणि आपले मनसुबे जर चांगले असेल तरच ह्या गोष्टी होतात। आमच्या या दिव्य कृपा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी काही लोकांच्या मुलाखती माझ्या यूट्यूबवर टाकलेल्या आहेत, काही कीर्तन करणाऱ्या माणसाच्या मुलाखती त्यामध्ये टाकलेल्या आहेत। त्यांनी लेविन भोसले सरांची सुद्धा
त्यामध्ये मुलाखत टाकलेली आहे. केलं ना आता आपण हा पण कार्यक्रम शक्यतो आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करू. आपणही तो बघाल आणि हे लोकांना नक्कीच आवडणार. तुम्ही आता जे काही तुमच्या जीवनावरील जे काही प्रसंग सांगितलेले आहेत ते नक्कीच त्यांना आवडेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपले जे काही मनोगत या ठिकाणी व्यक्त करून त्यांनी आपल्याला, आपल्या समाजाला व येथील उपस्थितांना जे मार्गदर्शन दिलं ते नक्कीच आपल्या सर्वांच्या हितावर असेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. जय ख्रिस्त. मला वाटतं मला बोलण्यासारखं काहीच या साहित्यकारांनी आणि आमच्या आदर्श शिक्षकांनी ठेवलं नाही असं मला वाटतं. अतिशय उत्कृष्ट म्हणजे त्यांनी भाषण केलेलं आहे. खूप अगदी हृदय स्पर्शून गेलेलं आहे. आता मला बोलायला फारच कमी शब्द आहेत. मी थोडक्यात सगळ्यांचा वेळ घेणार नाही आणि थोडक्यातच बोलणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मॅडम, उपप्राचार्य मॅडम, भोसले सर, मिसेस भोसले मॅडम, दीपक सर, साहित्यिक दीपक सर, साहित्यिक देसाई सर आणि आमचे आदर्श शिक्षक आमचे बंधू योगेश कोंडेशकर आणि माझ्या बंधू भगिनींनो, माझ्यातर्फे आपणा सर्वांना खूप खूप नमस्कार. आजचा हा कार्यक्रम जो आहे प्रकाश किरण प्रतिष्ठानतर्फे भोसले सर आणि त्यांच्या कुटुंबियांनी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव करावा या उद्देशाने आजच्या प्रोग्रामचे त्यांनी आयोजन केलेलं आहे. आणि या सत्कार म्हणजे या प्रोग्राममध्ये मीही एक सत्कार मूर्ती आहे आणि माझा सत्कार, माझ्या कार्याचा गुणगौरव मी सत्कार म्हणून त्यांनी आज जो मला ठेवला आहे, खरंच त्याबद्दल मी भोसले सर आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानते. तर बोलण्यासारखं असं खूप काही आहे. जसं मी भोसले सर आहेत, आमची जुनी ओळख आहे. भोसले सर मी मूळची बीड जिल्ह्यातील कडा या गावची. आणि योगेश कोंडेशकर सर जे आहेत तर त्यांची जी बहीण होती ती माझी मैत्रीण होती, वर्गमैत्रीण होती. आम्ही नेहमीच त्यांच्या घरी असायचो आणि मला वाटतं सर पण तिथंच राहायचे. सर शिक्षक होते आमच्या गावामध्ये आणि तेव्हापासूनची सरांची आणि आमची ओळख. आम्ही सरांना खूप मानायचो. गुरुच्या ठिकाणी होते ते. आणि योगेश कोंडेशकर सरांविषयी जर बोलायचं झालं तर त्यांचं मूळतः बाळकडूच त्यांच्या आईवडिलांकडून मिळालं. योगेशचे आईवडील शिक्षक होते. आई जे होत्या खूप कवयित्री, चांगल्या कवयित्री होत्या, चांगल्या साहित्यिक होत्या आणि तेच बाळकडून मला वाटतं योगेशला लाभलेलं आहे. आणि त्याची परिणिती म्हणून मला वाटतं आज इतकं उत्कृष्टपणे त्यांनी त्यांचे विचार मांडले. खरंच योगेश खूप खूप अभिमान वाटतं मला तुझा. तर मी मूळची कडागावची. माझं जे बालपण आहे ते शिक्षण जे आहे ते कड्यातच गेलं. वडील लहानपणी वारले. जो मी केलेला संघर्ष आहे बहुतेक सरांनाही माहीत आहे आणि योगेशलाही माहीत आहे. वडील वारल्यानंतर शिक्षण, माझे बाकीचे भावंड माझ्यापेक्षा खूप लहान होती. पण जसं मृत्युंजय आत्मचरित्र लिहिणारे सर बोलले की तुमच्याकडे ध्येय असेल आणि तुमचं तर तुम्ही खंबीर असाल तर तुम्ही या जगामध्ये काहीही करू शकता. आणि मी ठरवलं, कारण कुटुंबाची जबाबदारी ही माझ्यावर येऊन पडली. मी फार मोठी नव्हते पण माझं एक ध्येय होतं, नाही मला काहीतरी करायचं आहे, माझ्या कुटुंबासाठी मला करायचं आहे, मला उभं राहायचं आहे आणि नोकरी करायची. आणि 1992ला मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाले आणि माझी प्रशिक्षणासाठी मी नाशिक येथे गेले. आणि त्यानंतर जो माझा सुरू झाला प्रवास, खरं पाहिलं तर आजही तेवढाच संघर्ष आहे माझ्या जीवनामध्ये. परंतु ध्येयवादी राहून आपण पोलीस खात्यात गेलो, लोकांना न्याय, समता आणि त्यांचं रक्षण कसं करावं तर हे मनात ठरवून मी प्रत्येक ठिकाणी जी पोस्टिंग मला मिळेल त्या ठिकाणी मी महिलांना
वृद्धांना न्याय देण्याचा खूप प्रयत्न केला. माझे 2002मध्ये जेव्हा माझी क्राईम ब्रँचमध्ये नियुक्ती झाली, तिथं वेश्या व्यवसायाच्या कक्षामध्ये माझी नियुक्ती होती. मी जेव्हा तिथं गेले तर मला खरंच समाज खूप चांगला वाटायचा, की कारण आपण ज्या संस्कारात वाढलो ते संस्कार आणि जग मला खूप चांगलं आहे असं वाटायचं. पण जेव्हा मी तिथं गेले, खरंच जग असं आहे का? नाही. अनेक मुली ज्या आहेत, अनेक मुली वेश्याव्यवसायात ओढल्या जायच्या. अगदी 12 वर्षापासूनच्या मुली त्या वेश्याव्यवसायात यायच्या. महिला असतील अशा ओढल्या जायच्या त्या व्यवसायात आणि अत्यंत दयनीय अवस्था होती महिलांची. पण मी पूर्ण मुंबईसाठी माझं काम होतं. मी जे ते पाहिलं आणि कामाचा झपाटा मी सरस सुरू केला. तिथल्या जे जॉईंट CP होत्या आमच्या, बोरवणकर मॅडम होत्या आणि प्रज्ञा सर होते DCP होत्या. मी जेव्हा काम सुरू केलं त्यांनी माझ्या कामावर एवढा विश्वास ठेवला की अख्ख्या मुंबईमध्ये जिथं दिसेल तिथं मी खबर काढून तिथं मी रेड केल्या. एक रेड अशी केली होती मी रेड लाईट एरियामध्ये. 12 वर्षाची मुलगी होती. मी जेव्हा रेड टाकली, आमचा ग्रुप होता खूप, त्या ग्रुपमध्ये जेव्हा रेड टाकली ती 12 वर्षाची मुलगी आणि 50 वर्षाचा माणूस. इतकी भयान परिस्थिती, इतकं वाईट वाटलं. ते मी त्या मुलीला आणलं, तिच्याबरोबर ज्या महिला होत्या त्यांना पण पोलीस स्टेशनला आणलं. चौकशी सुरू झाली. मुलीला विचारलं, तू इतकी लहान आहेस, तू कुठली आहेस? कर्नाटकची आहे. तुला या व्यवसायामध्ये कोणी आणलं? ती बोलायलाच तयार नव्हती. 7 दिवस रिमांड घेतलं, काहीच नाही. आणि जे आम्ही दुसरी महिला आणली होती आरोपी म्हणून, त्यामध्ये तिची स्वतःची आई होती की जिने हिला पैशासाठी वेश्या व्यवसायात मुलीला लावलं आणि तिच्या व्यवसायावर ती जगत होती, तिची उपजीविका करत होती, पूर्ण कुटुंबाची उपजीविका करत होती. खूप वाईट वाटलं. तिला मी म्हटलं, तुला परत जायचं आहे, आईकडे जायचं आहे, कुटुंबाकडे जायचं आहे? तर म्हणाली, नाही मॅडम, माझ्यावर एक उपकार करा, मला कुठंतरी ठेवा, तुम्ही मला शिक्षण द्या. आणि मला शिक्षण दिलं तर बरं होईल आणि ह्या घाणीतून मी निघून जाईल. त्या मुलीला मी एका अनाथ आश्रमात ठेवलं. तिला मला वाटतं ख्रिश्चन कम्युनिटीचंच ते हे होतं, तर तिथं तिला शिक्षण दिलं. 12वीपर्यंत ती मुलगी शिकली. आणि मग असंच 10 वर्षानंतर मला वाटतं की असंच प्रसंग आला. मी राहते त्याच ठिकाणी ते एका हॉस्टेलमध्ये राहत होती आणि एकीकडे तिथंच कुठंतरी नोकरी करत होती. तर मला वेळ होता, संध्याकाळच्या वेळेला असंच दुकानात गेले एका कपडा घ्यायला. तर तिथं ती मुलगी होती आणि एक दुकानदार होता. ती एक ड्रेस चांगला दिसला म्हणून आम्ही पाहत होतो. पण तिथं गेल्यावर ती मुलगी दिसल्यानंतर मी तिला पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अरे ही कुठंतरी ओळखीची वाटते, हिला कुठंतरी पाहिलं. माझं त्या ड्रेसकडे लक्षच लागत नव्हतं. मी त्या मुलीकडे गेले, म्हटलं, अगं तुला मी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय, आपली कधी ओळख आहे का, आपली कधी भेट झालेली आहे का? मला ओळखायला आलं नाही, पण त्या मुलीने मला ओळखलं होतं. ती एवढी घाबरली, ती म्हणली, मी तुम्हाला कधीच पाहिलं नाही. मग मी ड्रेस वगैरे घेतला ना, मी तिथं सोडलं. मी 7-8 दिवस हाच विचार करत होते, ह्या मुलीला मी कुठेतरी पाहिलं आहे आणि का मला आठवत नाही आहे. एक दिवशी सकाळी 7 वाजता मी ड्युटीसाठी जात होते. बस स्टँड थोडं जवळच होतं आणि अलीकडे तिचं हॉस्टेल होते. हॉस्टेलच्या बाहेर ती उभी होती. मी स्टॉपजवळ जायला लागले त्यावेळेस तिने मला मागून हाक मारली. पाठीमागे बघितलं तरी मला दिसली. म्हणजे ही मुलगी मला का हाक मारते, त्या दिवशीच ही मुलगी आहे. मी परत पाठीमागे गेले. अक्षरशः तिने माझ्या पायावर डोकं ठेवलं, माझे पाय घट्ट धरले आणि रडायला लागले. अरे म्हटलं, काय झालं बाळा, का रडतेस तू? तर म्हणले, तुम्ही ना माझ्यासाठी देव आहात. म्हटलं, काय झालं मग, तुझी माझी ओळख तू नाही असं कसं म्हणते? म्हणे, मॅडम तुम्हीच मला ह्या सगळ्या दलदलीतून सोडवलं आणि आज मी शिक्षण घेऊन मी माझ्या पायावर उभी आहे. तुम्ही जर तिथं मी तुम्हाला ओळख दाखवली असती तर तुम्ही बोलला असतात की इथली ती मुलगी आहे, इथून तिला आणलेलं आहे. तर त्या नोकराने म्हणजे त्या मालकाने पण माझा फायदा घेतला असता आणि म्हणून मी ते सांगितलं नाही. अशा एक ना अनेक प्रचंड लोकांना मी म्हणजे जवळपास 17 ते 18 मुलींना मी त्यांचं हे केलं, तिथून काढलं त्या दलदलीतून, त्यांना शिक्षण दिलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. अशा बऱ्याच महिला आहेत, नागपूरच्या महिला आहेत, पश्चिम बंगालच्या आहेत, नेपाळच्या महिला आहेत. अगदी त्यांच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवलं. आणि खरंच त्या कामाचा त्यामुळं पोलीस खात्यामध्ये असं वाटतं की मी कोणाला तरी माझ्या ठिकाणी राहून मी कोणाला तरी न्याय देऊ शकते. असे एक ना अनेक प्रसंग म्हणजे खंबीरपणे मी काम केलेलं आहे.
तर आज मला वाटतं माझ्या कार्याची माहीत नाही, सरांनी बऱ्याच वर्षानंतर सरांचा अचानक मला फोन आला की म्हणे तुझं पेपरमध्ये वगैरे नाव आलं, मला राज्यपालाकडून पुरस्कार मिळाला, मला नवभारत टाइम्समधून ऑल ओव्हर महाराष्ट्रातून विविध क्षेत्रामध्ये ज्या महिला उत्कृष्ट काम करतात त्यामध्ये माझंही एक नाव होतं पोलीस अधिकारी म्हणून, आदर्श पोलीस अधिकारी म्हणून मला नवभारत टाइम्सनी पुरस्कार दिला. तर त्यावेळेस मला वाटतं पेपरमध्ये आलं होतं आणि सरांनी मला वाचलं आणि मला सरांनी फोन केला, म्हणे अरे मंदा असं असं तू एवढी मोठी झाली, सर असं म्हणत होते. आणि मला खरंच खूप खूप आनंद झाला, कारण बऱ्याच वर्षातून मला म्हणजे सरांशी कधी भेटही झाली नाही इथून कड्यातून गेल्यानंतर, आणि कधी बोलणंही झालं नाही. आणि या सर्व कार्याचा सरांनी खरंच वेध घेऊन आणि मला त्या लायक समजलं त्या पुरस्काराच्या, आणि सरांनी आज मला या पुरस्कारासाठी इथं बोलवलं आणि गौरवलं, त्याबद्दल मी सरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे खूप खूप आभार मानते. सर मला आज या ठिकाणी बोलवलं आणि माझ्या कार्याचा गौरव केला, त्याबद्दल मी आपले आणि आपल्या सर्व कुटुंबियांचे मी आभार मानते आणि माझे 2 शब्द इथंच थांबवते. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. व्यासपीठावरील मान्यवर, प्रिन्सिपल्स मॅडम, DYSP मॅडम, इतर पुरस्कार करते आणि इतर सन्माननीय उपस्थित आणि आपण सर्वजण, साहित्य, सामाजिक बांधिलकी आणि विकास अशा क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कारित करणाऱ्या प्रकाश किरण प्रतिष्ठानच्या या 17व्या वर्षाच्या सोहळ्यामध्ये माझ्या पुस्तकाला पुरस्कार देऊन माझा लेखक म्हणून जो सन्मान केला जात आहे, हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे, उल्हासाचा क्षण आहे. हे पहिल्या प्रथम मी येथे नमूद करू इच्छितो. तसे लेखन मी अनेक वर्षापासून करीत आलेलो आहे. वसईतील सुवार्त आहे मासिक, तसेच जनपरिवार, निर्भय आंदोलन, बांधिलकी, वसई टाइम्स ही नियतकालिके आणि गीत, क्रिस्तायन, लिलाई, नवकिरण अशासारख्या अनेक दिवाळी तथा नाताळ अंकांत सातत्याने लघुकथा, ललित गद्य, विनोदी कथा, सामाजिक लेख असे लेखन नियमितपणे प्रसिद्ध होत आलेले आहे. परंतु आपले लेखन संकलित स्वरूपात पुस्तक रूपाने प्रसिद्ध होण्याची माझी पहिलीच वेळ होती आणि सारंगीचे सूर या संगीत मैफिलयुक्त नावाने माझा हा कथासंग्रह ग्रंथाली या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे. माझ्या पुस्तकाचे विमोचन ज्या दिवशी झाले त्या दिवशी 2 सुखद योग जुळून कसे आले त्याचीही माहिती मी तुम्हाला देतो. एक योग म्हणजे ग्रंथाली या प्रकाशन संस्थेच्या सुवर्ण जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांनी ठाणे येथे 3 दिवसांचा वाचक दिन सोहळा आयोजित केला होता आणि त्या सोहळ्याच्या अंतर्गत जी 8 पुस्तके प्रसिद्ध झाली त्यात माझे पुस्तक आहे. दुसरा सुंदर आणि पवित्र योग म्हणजे माझ्या पुस्तकाचे प्रकाशन 24 डिसेंबरच्या संध्याकाळी म्हणजे नाताळच्या पूर्वसंध्येला झाले. त्याप्रसंगी मी हे बोललो होतो की ख्रिस्त बाळाच्या जन्माची तयारी जगभरात होत असतानाच माझे पहिले प्रकाशित साहित्यिक अपत्य जन्म घेत होते आणि ह्या माझ्या उद्गाराचे त्यावेळच्या श्रोतगणाने मोठ्या उल्हासाने स्वागत केले होते. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की माझे शालेय शिक्षण हे इंग्रजी माध्यमात झाले. मग मराठी लेखन साहित्य निर्माण करण्याची अभिरुची माझ्यात कशी काय तयार झाली? याला कारण आज ज्या वाचन संस्कृतीचा अभाव आहे असं म्हणत सार्वजनिक स्तरावर चिंता व्यक्त केली जाते, ती वाचन संस्कृती माझ्या कुटुंबात ठासून भरली होती. वसईचा समाज तसा संपूर्णपणे मराठमोळा असल्यामुळे मराठी भाषेचं महत्त्व अबाधित होतेच, परंतु माझे वडील अनेक मराठी मासिकांचे वर्गणीदार होते. दिवाळी अंकांची घरात तर रेलचेल असायची. मग मराठीबद्दल आस्था निर्माण होईल, नाहीतर काय. हे झाले कौटुंबिक स्तरावरील साहित्यिक बीजारोपण. पण दुसरेही एक प्रभावी माध्यम होते आणि ते म्हणजे वसई धर्मग्रामाचे मुखपत्र सुवार्ता आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते मासिक चालवणारे महारथी अर्थात फादर फ्रान्सिस डिब्रिटो.
सहसा हे मासिक धार्मिक व आध्यात्मिक मार्गदर्शन यापुरतीच मर्यादित असते, परंतु मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून शिखराला पोहोचलेले माझे आद्य गुरु फादर डिब्रिटो यांनी सुवार्थ मासिकाच्या संपादक पदाची धुरा सांभाळली आणि त्या मासिकास उच्च साहित्यिक दर्जा प्राप्त करून दिला. वसईत नव्याने अंकुरित झालेल्या आमच्यासारख्या लेखकांना लिखाणाची संधी दिली. आम्ही लिहिलेले साहित्य प्रकाशित करण्यासाठी एक दालन उपलब्ध करून दिले. या सुवार्थ मासिकानेही माझ्या साहित्य वाटचालीतील फार मोठा वाटा हा फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांचा आहे हे मी येथे नमूद करू इच्छितो. त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन. प्रामुख्याने विनोदी लेखक म्हणून वसईच्या समाजाला माझी पहिली ओळख झाली. लोकसत्ताचे हास्यरंग सदर यायचे, त्यात माझे 2 लेख प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मी सामाजिक, प्रबोधनपर, ललित लेखन तसेच लघुकथा लिहू लागलो. माझा सारंगीचा सूर हा आज पुरस्कृत झालेला लघुकथा संग्रह हा प्रेमकथा, रहस्यकथा आणि सामाजिक कथा अशा आशयांवर आधारित 13 कथांचा संग्रह आहे. प्रास्ताविकेमध्ये डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांनी त्याचे फार सुंदर विवेचन केलेलेच आहे. माझ्या यातील बऱ्याचशा कथा या जीवनातील माझ्या अनुभवांवर किंवा मला भेटलेल्या व्यक्तींवर आधारित आहे. किंबहुना या कथांचा पूर्वार्ध हा स्वानुभवाचा भाग आहे व नंतर सर्जनशील कल्पना विस्तार याद्वारे त्याला इच्छित निष्कर्षाला पोहोचविले आहे. अनेकदा माझ्या कथांमध्ये अनपेक्षित वळण देऊन वाचकांना धक्का देण्याचाही माझा प्रयत्न असतो. इंग्रजी लेखक ओ हेनरी आणि साकी या टोपण नावाने लिखाण करणारे हेक्टर मनरो यांची शैली मला नेहमी भावली आहे आणि कमी अधिक प्रमाणात त्यांच्या कथा शैलीचे अनुकरण माझ्या लेखनात दिसते. वीरमाता ही कथा माझ्या पत्नीच्या अनुभवावर आधारित आहे. ती शिक्षिका होती आणि तिचा एक विद्यार्थी कारगिल युद्धामध्ये खरोखरच हुतात्मा झाला. त्या घटनेची पार्श्वभूमी या कथेला आहे. माझ्या काही कथांमध्ये वसईतील समाज जीवनाची, प्रथा इत्यादींची पार्श्वभूमी असली तरी बहुतेक कथामध्ये मी सर्वव्यापक रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या अनेक प्रवासांमध्ये, मग ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असो, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या रूपाने ही माझी कथेतील पात्र साकारली आहेत. द गर्ल इन द विंडो ही कथा लखनौमध्ये बसलेली आहे, कारण त्या शहरात मी वारंवार आमच्या स्टाफ कॉलेजमध्ये ट्रेनिंगला जायचो. कोप ही कथा ज्या मेघालयमध्ये घडते तिथे माझी 2 वर्ष पोस्टिंग होती. आय एम सॉरीचे कथानक हे स्वीडनमधील आहे, जेथे माझा मुलगा शिकत होता. गुरुवर्य फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांनी मला काही वर्षांपूर्वी सल्ला दिला होता की लेखन करताना वसईच्या चौकटीतून बाहेर पड. बाहेर खूप मोठे जग पडलेले आहे आणि त्या अनुषंगाने मी माझ्या लेखनात वैविध्य आणलेले आहे. आता सारंगीचे सूर या शीर्षकाविषयी थोडेसे. लेविन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे नाव या संग्रहातील शेवटच्या कथेचे आहे. ही कथा बायबलमधील एका घटनेवर आधारित आहे. शिमोन सिरेनिकर याचे नाव प्रत्येक ख्रिस्ती माणसाने ख्रिस्ताचा क्रूस कालवारीपर्यंत वाहून देणारा एक सामान्य जन म्हणून ऐकले आहे. परंतु ही सगळी घटना शिमोनच्या दृष्टिकोनातून कशी दिसेल? तो कोण? तो कुठला? यरुशलेमला त्यावेळेला तो का आला होता? याचा थोडाफार शोधाभ्यास करून त्याची व्यक्तिरेखा फुलविण्यात आली आहे. यरुशलेमहून परत येताना मला त्यातून एक सारंगी विकत आणा या त्याच्या मुलाच्या बालसदृश विनंतीवरून सारंगीचे सूर हे नाव त्या कथेला तसेच त्या पुस्तकाला दिले आहे. जाता जाता या पुस्तकास दिलेल्या अप्रतिम प्रास्ताविकेबद्दल प्रख्यात साहित्यिक आणि माझ्या स्नेही डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांचा उल्लेख करावासा वाटतो. नुसता उल्लेखच नाही तर या पुस्तकाच्या प्रकाशन संबंधी वाटचालीमध्ये त्यांचा असलेला अमूल्य सहभाग याबद्दल त्यांचे आभार मानतो. सारंगीचे सूर मधील माझ्या कथांमध्ये प्रेम आहे, प्रणय आहे, गूढ आहे, भीती आहे, वियोग आहे, वेदना आहे, पुनर्मिलन आहे, विश्वासघात आहे. या वाद्यातील तारांचे विविध सूर माझ्या कथांद्वारे वाचकांच्या अभिरुचीस साथ घालतील अशी मला आशा आहे. परत एकदा प्रकाश किरण प्रतिष्ठानचे श्री लेविन भोसले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मला हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आजच्या या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्ष आणि या कॉलेजच्या प्राचार्य, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेल्या उपप्राचार्य ज्यांचा सन्मान झाला त्या DYSP मॅडम, दुसरे पुरस्कार विजेते आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे ते लेविन भोसले सर. सरांच्या वयाचा अंदाज मला काही नाही आला, तरी पण सर 70च्या आसपास स्थितीला असतील असं मला वाटतं. बरोबर आहे. पण सगळ्यात मी महाराष्ट्रभर वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरलो, पण संपूर्ण कुटुंब जवळजवळ 3 पिढ्या या ठिकाणी एकत्रितपणे 3 पिढ्या काम करताना हे मी पहिल्यांदाच बघतोय. अगदी सूत्रसंचालन सर करतात, अध्यक्षाची निवड स्नुषा त्यांच्या करतात, त्या सन्मानपत्राचं वाचन त्यांची मुलं करतात आणि हा छोटा मुलगा या कार्यक्रमामध्ये जे काय लागतं ते सगळं द्यायचं काम करतोय. तर असं कुटुंब एकत्र असणं ही गोष्ट फार दुर्मिळ होत चाललेली आहे. सरांनी पहिल्यांदाच एक उल्लेख केला की आतापर्यंत त्यांनी 16 वर्ष साहित्य पुरस्कार दिले आणि या पुरस्कारामध्ये जर आत्मचरित्र आलं तर ते स्वतःहून बाजूला काढतात असं त्यांनी स्वतःच कबूल केलं. खरं म्हणजे हा विषय काही वेगळा असा नाही, कारण खूप वेळा आत्मचरित्र ही स्वतःची आत्मप्रौढी मिळवण्यासाठी किंवा आपण स्वतःपेक्षा कसं वेगळं आहे हे सांगण्यासाठी लिहिली जातात. काही वेळा जीवनामध्ये काही ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्या बाजूला जातात आणि कुणी आपल्याला काही बोलू नये, आपल्यावर कुठलं बालंट येऊ नये किंवा कुणी आरोप करू नये म्हणून जे जीवनातलं जे इम्पॉर्टंट असतं ते बाजूला करून लिहिण्याचा प्रयत्न सुद्धा असतो. म्हणजे स्वतः आत्मप्रौढी मिळवायची, स्तुती करायची, हे सर म्हणतात ते एका बाजूला खरं आहे. पण सरांनी सांगितलं की मी हे आत्मचरित्र बघितलं आणि ते वाचत राहिलो आणि त्यांनी एक सांगितलं की मी स्वतः वाचलं नाही, पुरस्कार द्यायचा ते ठरवलंच, परंतु त्याच्याबरोबर ते इतरांना पण मी वाचायला दिलं. याच्यावरून त्या आत्मचरित्राची ताकद लिहिण्याची काय क्षमता आहे ती कळू शकते. सरांनी मला वाटतं की आता सरांचं आत्मचरित्राबद्दल मत बदलेल. मला वाटतंय की आत्मचरित्र सुद्धा वाचली पाहिजे. आता मी तुम्हाला पुस्तकाविषयी सांगेन की साधुविनाची शस्त्रक्रिया आणि मी अर्थात मृत्युंजय हे माझ्या आत्मचरित्राचं नाव आहे. याच्या अगोदर मी स्पंद नावाचं आत्मचरित्र जवळजवळ 375 पानाचं लिहिलं होतं. पण तो जो विषय होता तो माझ्या पोरकेपणावर होता. म्हणजे लहानपणीच आई गेली, त्याच्यानंतर काही दिवसानं वडील वारले आणि मग हा जो पोरकेपणाचा प्रवास आहे तो कसा आहे याबद्दलची मी माहिती या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये मांडली. आणि ह्या पुस्तकाबद्दलचा प्रश्न होता की लिहायचं की नाही. वास्तविक तुम्हाला मी सांगतो की माझ्या आजाराची जी सुरुवात आहे खरं म्हणजे 2008 पासून मला एक वेगळाच प्रकारचा त्रास सुरू झाला. म्हणजे इतकी हायपर ऍसिडिटी की अक्षरशः लोळावं लागायचं. वयाच्या 32व्या वर्षी वगैरे ते काहीतरी सुरू झालं. सुरुवातीला काही आजाराचं निदानच कळत नव्हतं. बऱ्याच ठिकाणी मी दाखवलं, म्हणजे कुठला उपचार केला नसेल, म्हणजे आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, सर्जन असतील, पोटविकार तज्ञ असतील, सगळ्यांच्याकडे गेलो आणि कुणालाच त्याचं पहिल्यांदा निदान झालं नाही. मग नंतर एकदा कोल्हापूरमध्ये एका डॉक्टरने सांगितलं एवढं सगळं करून सुद्धा जर तुमचा उपचार तुमच्यावर होत नसेल तर आपल्याला इंडोस्कोपी करावी लागेल. आणि 2012 मध्ये इंडोस्कोपी झाली आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला हायटस हार्निया नावाचा एक आजार आहे. आता बहुतांश लोकांना हार्निया नावाचा आजार माहिती आहे, पण हायटस हार्निया काय असतो हे मला पण माहित नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं की एक डायफ्रॅम म्हणजे एक पडदा असतो. जसं तुम्ही जर बकरं कधी कापताना बघितलं असेल तर त्याच्या शरीराचा अर्धा भाग आणि बाकीचा अर्धा भाग याच्या दरम्यान एक पडदा असतो. तसं आपल्या मानवी शरीरामध्ये पण पडदा असतो आणि तो पडदा लूज झाल्यामुळं तुम्हाला या पद्धतीचा त्रास व्हायला आणि ते रिफ्लक्स म्हणजे खाल्लेलं सगळं वर येतं, इथपर्यंतचा आजार होता. तर 2012 मध्ये त्याचं निदान झाल्यानंतर सुद्धा मी 3 वर्ष पुढची तशीच काढली. आणि मग गारगुडीतल्या एका सर्जननी काय केलं की याबद्दल मला एक सल्ला दिला की तुम्हाला कुठल्या तरी एका चांगल्या सर्जनांचा त्यांच्याकडे जाऊन सर्जरी करून घ्यावं लागेल. आणि मग त्यांनी मला 2 नावं सुचवली. एक म्हणजे नाव सुचवलं चेन्नईतल्या एका डॉक्टरांचं आणि दुसरं सांगितलं मुंबईतल्या जॉय हॉस्पिटलच्या त्या डॉक्टरांचं नाव सुचवलं. तर मी म्हटलं की माझे नातेवाईक मुंबईमध्ये आहेत, मी मुंबईतच जाईल आणि मग मी ते सर्जरी करून घेतलं. आता त्या सगळ्याच डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की सर्जरी केल्यानंतर मला होणारा त्रास थांबेल. पण मी तुम्हाला सांगतो की तो त्रास माझा अजिबातच थांबला नाही. 2015 मध्ये ते मी 19 नोव्हेंबर 2015 मध्ये ते ऑपरेशन करून घेतलं आणि तो त्रास जो रिफ्लक्सचा होता
या अक्षरशः गडागड. एकतर माझं रोज मॉर्निंग कॉलेज असायचं, रात्रीच्या जेवणानंतर मला झोप लागायची नाही, त्याचा त्रास व्हायचा, रात्रभर मी जागा राहायचा आणि पुन्हा आणि सकाळी मॉर्निंग कॉलेजसाठी जायचं. तिथं सकाळी जाताना जर समजा दूध घेतलं, पाणी घेतलं, असं काहीतरी पेय जरी घेतलं किंवा काही नाश्ता जरी केला तरी त्याचा इतका त्रास व्हायला लागला की शेवटी प्रश्न पडला की काय करायचं. आणि मग असेच 2 वर्ष निघून गेले आणि एक दिवस मला बोर्डाचे राज्यशास्त्राचे पेपर तपासायला आले आणि त्याचे जे मॉडेटर होते, मला माझ्या वर्षाचे सर होते, त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही एक होमिओपॅथी औषध घेऊन बघा. जे आमच्या इकडे गडिंग्लज म्हणून नावाचं गाव आहे, तालुका प्लेस आहे, तिथे एक भानवशी म्हणून डॉक्टर आहे, त्या डॉक्टरांच्याकडे तुम्ही जावा आणि त्या डॉक्टरांच्याकडून तुम्ही ते औषध उपचार करून घ्या. तर आता सगळं उपचार करून बघितले होते, आता हा पण उपचार कसा एक करून घेऊया या एक मनाची समजूत घालून मी त्या डॉक्टरांच्याकडे गेलो. त्यांनी चांगली, तुम्हाला कोणाला अनुभव असेल तर होमिओपॅथी डॉक्टर तुमची पहिल्यांदा हिस्ट्री जाणून घेतात. तर मला एक इतका त्रास प्रचंड होत होता आणि त्यावेळी ते डॉक्टर माझी हिस्ट्री घेण्यामध्ये मग्न होते. तर 2.5 तास त्यांनी माझी हिस्ट्री घेतली, नंतर त्यांनी मला औषध दिली आणि जाताना मला त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त उपाळून होईल. तर तो झाला, उपाळून आला, वाढला तर तुम्ही घाबरायचं नाही. तर तुम्ही काय करायचं आहे की तुमचा आजार कमी व्हायला असं समजायला हरकत नाही. तर मला वाटलं ठीक आहे. मी पहिल्या दिवशी आलो, सोमवारचं मला वाटतं 27 मार्च 2017चा तो दिवस होता. तर त्या दिवशी म्हणजे त्याच्या अगोदर 20 मार्चला ही घटना घडली होती डॉक्टरांच्याकडे जाण्याची. तर 20 मार्चलाच तो प्रकार घडला की रात्रीचा पहिला डोस घेतला आणि दुसऱ्या दिवशीपासून त्रास सुरू झाला. तर मी 2 दिवसानंतर त्यांना कळवलं की मला त्रास व्हायला लागलाय. तर ते म्हणाले की सर, जातानाच तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला हा त्रास होणार आहे, तेव्हा तुम्ही काय काळजी करू नका, तुमचा आजार कमी होणार ही लक्षणं दिसायला लागली. त्रास जरी होत असला तरी आजार कमी व्हायला लागला. आता डॉक्टर सांगतात म्हणून मी विश्वास ठेवला, पण बुधवारी रात्री इतका भयानक त्रास वाढला की मी बुधवारचा डोस घेऊन गुरुवारी सकाळी त्यांना परत कॉल केला आणि तो कॉल केल्यानंतर परत डॉक्टर मला म्हटले की मला त्रास जास्त व्हायला लागलाय, माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे झालाय, तेव्हा मी काय करू सांगा. तर ते म्हणले ठीक आहे, मग तुम्ही औषध बंद करणार असाल तर करू शकता. पण सोमवारी संध्याकाळपासून गुरुवारपर्यंत तुम्ही डोस घेतला होता आणि दुर्दैवानं तिथंच म्हणजे माझ्या काय म्हणतात की नशिबाचे फेरे चुकले आणि इथं काहीतरी वेगळी गोष्ट घडली. तर काय झालं होतं की त्या औषधामुळं पित्ताशयामध्ये जी खर होती किंवा खडा झालेला होता तो त्या औषधामुळे पुढे सरकला आणि तो स्वादुपिंडामध्ये जाऊन अडकला आणि त्याच वेळी मला स्वादुपिंडाचा मोठा अटॅक आला. आता मी तुम्हाला सांगतो की हा स्वादुपिंडाचा जो आजार आहे, सर म्हटले की आपल्या पण कुणीतरी ओळखीचं होतं आणि ते दुर्दैवानं 1 वर्षापूर्वी गेलं. तर मी तुम्हाला सांगतो की माझ्याबद्दल हा जो अटॅक आलेला आहे तो दिवस आहे 27 मार्च 2017. म्हणजे आत्ताच्या मार्चला 8 वर्षे या आजाराला कंप्लीट होतात. तर मी तुम्हाला सांगतो की त्यावेळी असं घटना घडली की तो अटॅक आला आणि मला मग पहिल्यांदा गारगोटीमध्येच दाखवण्यात आलं. तिथल्या डॉक्टरने उपचार केले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरला पाठवलं. एक दीपक पाटील म्हणून नावाचे डॉक्टर आहेत जे गॅस्ट्रोतज्ञ आहेत, तर त्यांच्याकडे, आणि ते सर्जन पण आहेत त्यातले, तर त्यांच्याकडे पाठवले. त्यांनी मला बघितल्याबरोबर सांगितलं की तुम्हाला स्वादुपिंडाला तुमच्या सूज आलेल्या आहे आणि तुम्ही काय यातनं बरे व्हाल असं मला वाटत नाही. मला हे समोर सांगितलं. आता एखाद्या पेशंटला जेव्हा डॉक्टर सांगतो की तुम्ही यातनं वाचणार नाही, जगणार नाही, तेव्हा पेशंटची मानसिकता काय असेल. तर मी एक मात्र गोष्ट आहे की साहित्य वाचनाची आणि लेखनाची आवड असणारा माणूस असल्यामुळं, आणि तुम्हाला मी सांगतो की सरांना जरी आत्मचरित्राचं महत्व इतकं वाटलं नसलं तरी मला मात्र आत्मचरित्राचं महत्व वाटलं. कारण त्याच्या अगोदर 3 वर्ष मी फक्त आत्मचरित्र या प्रकारातलंच वाचन करत होतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अगदी सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, जेवढी सगळी दादा कोंडकेंचं असेल, इतर सगळे, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण यांच्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी, मग मला वाटायचं की एवढी मोठी माणसं आहेत, यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, मग आपण तरी सामान्य व्यक्ती आहे. त्यामुळे मला तो आत्मविश्वास निर्माण झाला होता आणि मी खरं सांगतो की तोच आत्मविश्वास मला माझ्यामधली व्हील पॉवर निर्माण करायला कारणीभूत ठरला. आणि त्यामुळं या ठिकाणी मी ते आत्मचरित्र म्हणजे तो ज्यावेळी पिरियड सांगितलं मला डॉक्टरने की तुम्ही यातनं वाचणार नाही, जगणार नाही, अगदी माझ्या प्रत्येक नातेवाईकांना जे कोणी येईल त्या प्रत्येकाला डॉक्टर सांगायचे तुमचा पेशंट जास्तीत आजच्या दिवस जगेल किंवा उद्यापर्यंत सकाळपर्यंत असेल. आता जिथं मला सांगितलं तिथे इतरांना सांगायला त्यांना काहीच अडचण नव्हती. माझ्या मिसेस जेव्हा पहिल्यांदा बघायला त्यावेळी त्यांना सांगितलं की मला काय वेळ द्यायला नाही, तुमचा पेशंट काही जगणार नाही, तुम्ही काय वाटेल ते घराकडे न्या, नाही तर इथंच त्यांना ठेवा, मला काही फरक पडत नाही. आता समजा असं जर एखाद्या व्यक्तीला, आता मला ज्यावेळी अटॅक आला होता त्यावेळी माझं वय 43 होतं. मग 43 वयाच्या व्यक्तीला जर कुणी सांगत असेल की बाबा ही व्यक्ती जगणार नाही किंवा त्याच्या कुटुंबाला सांगत असेल तर काय त्या लोकांची मानसिकता झाली असेल ते तुम्ही समजू शकता. तर हा विषय इतका गंभीरपणे बनत गेला.
पण मला एक सुदैवाने एक चांगली गोष्ट घडली की त्यावेळी ज्यावेळी मी पेशंट म्हणून होतो, म्हणजे फार वेदना होत होत्या. एकदा जो अटॅक आला तिथनं जी सुरुवात झाली 27 मार्चला, ती वेदना माझी थांबलीच नाही. आणि इतक्या वेदना होत्या की समजा 100 इंजेक्शन केल्यानंतर जी माणसाला कळ येते, एक इंजेक्शनचं बोलत नाही मी, 100 इंजेक्शन जर केल्यानंतर किती कळेल तेवढ्या वेदना मला पोटात होत होत्या. पण मी त्या सहन करत राहिलो होतो. एकतर आयुष्यावर संघर्ष करण्याची लागलेली सवय. आणि मला एक वाटलं, त्या आत्मचरित्रात लिहिलंय की ज्यावेळी मला कळलं की मी जगणार नाही, तेव्हा मला एका दृष्टीने आनंद पण झाला. बरं झालं बाबा, आयुष्यभर जे आपण भोगलं त्यातनं आपली सुटका झाली. पण ज्यावेळी मी थोडा वेळ शांत राहिलो, मला ऍडमिट केलं गेलं तिथं, तेव्हा मला वाटलं की बाबा अरे डॉक्टर म्हणतात जगणार नाही, सगळं असं झालंय, आपल्याला मृत्यू समोर दिसायला लागलाय. पण आपल्या जाण्यानंतर मग कुटुंबाचं काय, मुलं लहान आहेत, पत्नी तरुण आहे. आणि मग त्या विचारानं माझ्या डोक्यात विचार आला की बाबा नाही, आपल्याला जगलं पाहिजे, किमान आपल्यासाठी नाही यांच्यासाठी जगलं पाहिजे. आणि मग तिथनं पुढे माझी जगण्याची धडपड सुरू झाली. माझे मुंबईतले एक मित्र होते, साहित्यिक मित्र, त्यांना मी कॉल केला की असं असं मला अटॅक आला, असं डॉक्टर बोलतात जगणार नाही. तर ते म्हणाले की मग तुम्हाला जी ट्रीटमेंट चालू आहे तेच तुम्ही आम्हाला सांगा, तुमच्याबद्दल तुमची अवस्था सांगा, शरीराची काय झाली आहे. मग मी प्रत्येक वेळी त्यांना फोनवर सांगत गेलो आणि ते म्हणाले की तुम्ही एक काम करा, जर तुम्हाला खरोखरच ते डॉक्टर ते कोल्हापूरात काय उपचार करत नाहीत, आता कधी कधी चुकीच्या ट्रीटमेंटमुळे माझ्यावर जी वेळ आली ती चुकीच्या ट्रीटमेंटमुळेच आली. भले माझा तो आजार असेल थोडाफार, पण डॉक्टरांनी प्रत्येक वेळेचं निदान केलेलं चुकलं आणि त्यामुळं माझ्यावरती वेळ आली. आणि मग माझ्या त्या मात्र डॉक्टर मित्रांनी मला सांगितलं की तुम्ही मुंबईला यायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं, ते स्वतः भाटी हॉस्पिटलमध्ये होते. पण त्याच वेळी दुसरी गोष्ट घडली की माझ्या मिळवण्यानं पण आम्ही सांगितलं की असं असं झालं. तर ते त्यांचे एक मित्र किरण मोरे नावाचे, ते लीलावती हॉस्पिटलमध्ये होते. तर त्यांनी काय केलं की हे सगळे माझे रिपोर्ट वगैरे बघितले आणि मग तिथल्या डॉक्टरनी मला बोलवलं. आता ते अधिक खर्चिक होतं, त्रासदायक होतं सगळ्या बाबतीत, आणि जगण्याची 1% ही शाश्वती नसल्यामुळं फक्त एक विषय काय झाला की ज्यावेळी मला ते डॉक्टरने विचारलं की तुम्ही दारू पिता का, तर मी त्यांना सांगितलं की मी आयुष्यात चहा पित नाही आणि दारूचं सोडूनच द्या. मग दारू पिणाऱ्या माणसाला जर आजार होतो तर तो मला का झाला, हे एक मला दुःख फार झालं होतं. पण आता ठीक आहे, आले आपल्याला म्हटलं तर भोगायला पाहिजे असं मी विचार केला. पण यातून बाहेर पडायचा विचार. आणि मग मी मिसेसना सांगितलं की आपण एक गावी परत न जाता आपण मुंबईला जाऊ आणि विशेषतः लीलावतीमध्ये जाऊ. आणि मग मी लीलावतीमध्ये जायचं ठरवलं. तर तिथल्या पण डॉक्टरांनी मला सुरुवातीला काय असं, त्यांनी काय नकारात्मक नाही बोलले, पण आम्ही तुमच्यावर उपचार करू, काय होतं बघू. पहिल्यांदा त्यांनी 14 दिवस रोज 30-30 हजारची अशी इंजेक्शन वगैरे असं काय काय बराच प्रयोग केला. आणि त्यानंतर 14 दिवसानंतर त्यांनी मला एक सांगितलं की तुमचं जे दुसऱ्यांदा सिटी स्कॅन झालेला आहे त्याच्यामध्ये जो डॅमेज, म्हणजे जो साधूपण कुजलेला होता, त्याचे पार्ट सगळे एकत्र आले. तेव्हा तिथं आम्हाला सर्जरी करणं पॉसिबल आहे. तर मी त्यांना सांगितलं मग सर्जरी करणं पॉसिबल असेल तर तुम्ही आता जास्त वेळ लावायचा नाही. मी तुम्हाला एवढं सांगतो की एवढं सगळं माहित होतं मला की आपण जगणार नाही, काय होणार आहे, खर्ची काय, सगळं होतं. सगळं झालं. त्यानंतर मग सर्जरी झाली, मी गावी गेलो, गावी काही वेगळे अनुभव आले. त्या सगळ्याबद्दलची माहिती मी त्या आत्मचरित्रात दिली आहे. तसं मी तुम्हाला सांगतो की माझ्या तालुक्यातले ज्यांना हा माझा आजार झालाय त्याच्यापैकी एकही व्यक्ती जीवित राहिलेली नाही. सगळे माझ्यानंतर झालेले सगळे मेलेत, लक्षात घ्या. त्यामुळं प्रश्न असा आहे की शेवटी आयुष्य आपल्या हातात आहे की नाही, हा प्रत्येकाला आपल्याला माहित आहे की ते आपल्या हातात नाहीच आहे. मुळात आपण फक्त येणारा प्रत्येक दिवस, खरं म्हणजे मी हा कार्यक्रम यायचं टाळलो पण शकलो असतो, एवढं 900 किलोमीटर अंतरावर कशाला जायला पाहिजे. पण मी विचार केला की आपण कुणाच्या तरी हस्ते पुरस्कार स्वीकारतो आणि तो आपल्यासाठी, म्हणजे मी फक्त आनंदाचे क्षण वेचायचा प्रयत्न करतो. मला माझ्या पद्धतीनं पुढचं लाईफ कसं सुंदर करता येईल चांगल्या पद्धतीने, आणि जे साहित्यावरची प्रेम निष्ठा आहे ती कायम टिकून राहावी ही जी अपेक्षा आहे. तर या ठिकाणी मला या पुरस्कारानं सन्मानित केलं, इथं बोलण्याची संधी दिली, तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मला वाटलं की आता एवढा वेळ बोललोय तुम्हाला कंटाळा येईल, पण तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. सरांच्या संपूर्ण कारकिर्दीला, म्हणजे त्यांना आरोग्य चांगलं लाभावं, कुटुंबातून त्यांना चांगली साथ मिळावी यासाठी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा धन्यवाद मानून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे अध्यक्ष, या हायस्कूलच्या प्राचार्य, सिस्टर उपप्राचार्य, त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे प्रमुख स्रोत श्री भोसले सर, आमचे मित्र लेविन भोसले सर. या पुरस्कारामध्ये ज्यांना इथे पुरस्कार मिळाला ते डी सिल्वा सर, मॅचोडो सर, त्याचबरोबर आमच्या भगिनी शुभदा
प्रदीप चव्हाण, DYSP मुंबई आणि इथले यूट्यूब चॅनलचे भजनी मंडळाचे सदस्य श्री राजेंद्रजी मगर सर. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या आमच्या दुसऱ्या भगिनी विजया भोसले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी त्यांची दोन्ही मुलं प्रकाश किरण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांची मुलं, आणि या पुरस्कारासाठी पत्नीचं कौतुक पाहण्यासाठी आलेले आमचे दाजी मुंबई हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट प्रदीपजी चव्हाण आणि आपण सर्व, माझे आप्तेष्ट कार्यगावाहून आलेले श्री वसव जोशी. 17 वर्षापासून हा कार्यक्रम इथं चालू आहे आणि आहे त्या परिस्थितीत सरांनी तो कार्यक्रम चालू ठेवलेला आहे, पुरस्कार देत आहेत. मला असं वाटतं की ही खूप कौतुकास्पद बाब आहे. लेविन भोसले सरांचं जे व्यक्तिमत्व आहे ते मी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून जवळून पाहिलेलं आहे, कारण त्यांचा संघर्ष हा कड्यापासून सुरू झालेला आहे. अत्यंत कमी पगारात ते कडा पब्लिक स्कूल या शाळेमध्ये कार्यरत होते आणि मला वाटतं मी आणि माझे सर्व कुटुंबीय, म्हणजे माझे आई वडील तसे त्यांचे आई वडील होते आणि त्यांना आम्ही बऱ्यापैकी साथ दिली. सर हे आमचे कुटुंबीय होते, कुटुंब सदस्य होते आणि तिथून पुढे मला वाटतं सरांनी परत मागं वळून पाहिलंच नाही. तुम्ही आज हे जे पुरस्कार दिले त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्व कुटुंबियांचं मी आभार मानतो. तसं पाहिलं तर हा जो आपण म्हणतो जीवनामध्ये आपलं जे स्थान आहे हे कधीच अविचल नसतं. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर कराव्या लागतात आणि म्हणून आपण नाटक पाहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि चित्रपट पाहायला गेलो तर आपण मागची सीट मागतो. लक्षात घ्या. तसं जीवनातलं कधी पुढं बसावं लागतं, कधी मागं बसावं लागतं, कधी हार पत्करावं लागते, कधी जीत पत्करावं लागते आणि म्हणून जीवनातलं स्थान हे आपलं तसंच असतं. पण एक आहे की बऱ्याच ठिकाणी जीवनात विरोधाभास असतो. पहा तुम्ही, साबण बनवायला तेल आवश्यक असतं पण तेलाचा डाग काढायला साबणाशिवाय गत्यंतर नाही. हे सत्य आपल्याला मान्य करावं लागतं आणि म्हणून जगात 2च प्रकारची माणसं सर आनंदी राहू शकतात, एक वेडी आणि दुसरी लहान मुलं. आणि म्हणून माझ्या प्राचार्याने मला असं सांगितलेलं आहे की तुमच्या ध्येयासाठी तुम्ही वेडं व्हा आणि एकदा ध्येय साध्य झालं की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या. आणि म्हणून जगात खरंच काय चाललंय, आजूबाजूला फार काय म्हणजे जे बाकीचं चाललंय त्याच्या डोकं न घालता तुम्ही जर तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहिलात तर मला असं वाटतं त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि हा प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला तुम्ही जो पुरस्कार देता तो तुमचा प्रामाणिकपणा सुद्धा मला अतिशय आवडलेला आहे. कसं जीवन जगता आहे त्या परिस्थितीत तुम्ही कसे आनंदी राहता असं मला वाटतं की ते तुमच्याकडे पाहून खरोखरच अतिशय पहिल्यापासून मी पाहतोय. पण तुम्ही हा पुरस्कार रूपी आमच्या पाठीवर ही जी थाप मारताय ही खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मला कुसुमाग्रजांची विवा शेडवारकरांची कविता इथं सादर करावीशी वाटते. कणा नावाची एक विद्यार्थी आहे, आपल्या क्षेत्रातलीच आहे ती. आणि त्याचं काय होतं, पावसामध्ये प्रचंड पूर येतो आणि त्याचं घर म्हणजे जवळजवळ नष्टच होतं. आणि मग तो त्याच्यातून कसा वर येतो आणि त्याच्या वर येण्याला तो शिक्षकांची कशी मदत मागतो या संदर्भात विवा शिरवाडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या कवितेत मांडलेलं आहे. कवितेचं नाव आहे कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्द मळलेले आणि डोळ्यामध्ये पाणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी आणि कपडे होते कर्द मळलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली.
भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संघे सर आता लढतो आहे. विद्यार्थी सांगतो व्यथा. कारभारणीला घेऊन संघे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आणि चिखलगाळ काढतो आहे. माझा खिशाकडे हात जाताच तो हसत हसत उठला. सरांना वाटतं त्याला काहीतरी मदत द्यावी आता. माझा खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. आणि पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. आणि पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. आणि तुमचा हा पाठीवरचा हात आम्हाला लढायला निश्चितच उद्युक्त करेल. आम्ही पैशाच्या जोरावर ग्रह तारे आणि बाकीचे सगळे आम्ही जगाचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करू लागलो. पण कायम शेजारी राहणाऱ्या माणसाशी आमचे प्रेमाचे आणि सौंदर्याचे संबंध निर्माण करू शकलो नाहीत. आणि म्हणून रस्ते रुंद झाले पण दृष्टी अरुंद झाली. खर्च वाढला, शिल्लक कमी झाली. घरं मोठी झाली पण कुटुंब छोटी झाली. सुखसोयी भरपूर पण वेळ दुर्मिळ झाला. माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले. तज्ञांची संख्या वाढून ही समस्या काही कमी झाल्या नाहीत. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी 2-2 कमवती माणसं पण घटस्फोटाचं प्रमाण पण तितकंच वाढलं. आणि म्हणून सर, ही जी वाचन संस्कृती आहे, ही जी एकत्र कुटुंब पद्धती आहे, ही तुमच्या पुरस्काराने टिकेल आणि ह्या समस्या निश्चित कमी होतील अशी मला आशा वाटते. आज जाता जाता मी फक्त एवढंच म्हणेन की आपण काय करतो, काय नाही, तुम्ही आम्हाला दिलेला तो पुरस्कार, तुम्ही आमच्यासाठी दिलेला हा वेळ, आज लोकांकडे वेळ नाहीये. तुम्ही बघा, खरं म्हणजे ती तशी तितकी बिझी पण नाहीये. पण प्रत्येकाला विचारा, तो म्हणतो मला वेळच नाही. आणि हा वेळ देण्यासाठी, असं कौटुंबिक एकत्रीकरण होण्यासाठी मला असं वाटतं की तुमच्या पुरस्काराची खरोखरच नितांत गरज आहे. आणि ही सगळी खेड्यात, आता आमची मंदा मी झाला, तुम्ही पाहिलेलं आहे, आता जे खेड्यात राहिलेली ही माणसं आहेत, आम्ही खेड्यातून शिकलेलो आहोत. खेड्यातच खरा देश खेड्यातच आहे आपला, नाही का. एक काळ असा होता की गावे लहान होती, माणसे मोठी होती. देहूसारख्या आडगावात कधीही न भंगणारा, अभंग लिहिणारा तुकोबा राहत होता. नेवाशाच्या मंदिरात ज्ञानियांचा राजा बालपणीच सर्वज्ञतेचा संसार मांडून बसला होता. चिंता करीतो विश्वाची असं म्हणत पोरवायातच रामदास परमार्थाचं पिसं घेऊन देशभर संचार करत होते. शिवनेरीच्या परिसरात आणि मावळच्या खोऱ्यात राजनीतीचे चिंतन करणारे छत्रपती दिसत होते. साबरमतीच्या तीरावर गांधी या नावाचा एक युगपुरुष राहत होता. आणि पूर्वीच्या पुण्याच्या नारायणपेठेत लोकमान्यांसारखे नरकेसरी दिसत होते. विष्णू शास्त्री चिपळूणकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, ही सर्व लहान गावात लहानाची मोठी झालेली माणसं आहेत. आजकाल माणसं मोठ्या गावात राहू लागलेली, पण ती मोठेपणाला पारखी होत चाललेली. माणसांची उंची घटत चालली आहे, इमारतींची उंची वाढत चालली. आणि म्हणून ही घटत चाललेली उंची तुमच्या पुरस्कारानं वाढावी अशी अपेक्षा मी इथं व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा तुमच्या सर्व कुटुंबियांचे, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला इथं सहकार्य केलेलं आहे, अशा ह्या प्राचार्य मॅडम, इथले सगळे सदस्य, यांचे मी आभार मानतो आणि इथं थांबतो. ओम शांती. जय हिंद, जय महाराष्ट्र. Kiran Pratishthan, Sir Levin Bhosle and the family. I'm sorry, मला मराठी तेवढी येत नाही बोलायला. I'm speaking in English. So we are very happy to have you here. Sir, thank you for organizing this program. तुमच्या घरी कधी आम्ही यायचं तर आम्हाला तुमचे भरपूर ट्रॉफीज आणि बक्षीस दिसायचे. And we were thinking, किती काय बक्षीस सरांना भेटत राहिले. Perhaps this is the same reason तुम्हाला इन्स्पिरेशन आलं असेल हे प्रकाश किरण प्रतिष्ठान चालू करून दुसऱ्यांना पण हे बक्षीस
to felicitate the others. And we are very glad to have this great awardees here, all from different places. आमच्या छोट्याशा गावात, भोकर गावात, आणि आमच्या छोट्याशा गावाच्या शाळेमध्ये तुमचं फुटप्रिंट्स तुमचे पावलं आमच्या शाळेमध्ये पडली, तर आम्हाला पण खूप आनंद वाटतोय. अदरवाईज वी वूड नेव्हर मीट यू. तुम्हाला तुमची आमची कधी ओळख झालीच नसती. हे सरामुळे आज तुमची पण आमची पण भेट झाली. अँड DYSP मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही पण आमच्या या शाळेमध्ये भेट दिली. सो आय वूड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू फॉर दिस ग्रेट वर्क दॅट यू आर डुईंग. गुड रायटर्स, गुड सोशल वर्क अँड एज्युकेशन. तुमच्याकडून आम्ही खूप शिकलो आहे. तुमच्या भाषणामध्ये आम्हाला पण खूप we'll also get inspirational life and the inspirational writing that you are doing. Thank you so much. सर, मी कधी चीफ गेस्ट ही ॲक्सेप्ट करत नाही, पण तुम्ही मला बिना सांगता मला पुढे आणलं. आय वॉज फीलिंग व्हेरी दिस थिंग. एनिवे, थँक्यू सो मच. नाईस प्रोग्राम अँड गॉड ब्लेस यू अँड कंटिन्यू डुईंग गुड. We are here in this small village. Our whole issue is to learn to serve. मुलांना कसं जगामध्ये जाऊन शिकवण्याची संधी, तेच आम्ही या शाळेमध्ये शिकवतोय. लर्न टू सर्व इज आवर मोटो ऑफ दिव्यदया चंद स्कूल. And so we want to continue our good work, and when you are also doing your good work, we are very happy that minds are meeting and we will be together in prayer and in good wishes. So thank you very much and God bless you. Thank you, sir. आज आपण सर्व प्रकाश किरण प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार व विशेष गौरव पुरस्कार सोहळा यासाठी उपस्थित झालात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमासाठी शाळा उपलब्ध करून देणाऱ्या शाळेच्या प्राचार्य व उपप्राचार्य यांचेही आभार मानतो. थँक्स सिस्टर कार्मिल व सिस्टर सँड्रा यांचे आभार. भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील सुनील देसाई, डोंबिवली येथील दीपक मछाडो, वसई येथील मटिल्डा डिसिल्वा यांचे आभार. ठाणे मुंबई येथील DYSP शुभदा प्रदीप चव्हाण घोगरे यांचे आभार. कडा तालुका आष्टी जिल्हा बीड येथील आदर्श मुख्याध्यापक योगेश कोंडेचकर यांचेही आभार. आज आपल्या कार्यक्रमाचे त्यांच्या दिव्य कृपा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व चित्रित करणारे हरेगाव येथील राजेंद्र मगर यांचेही आभार. माजी प्राचार्य किसनराव वमने सर यांचेही आभार. कारेगाव येथील राहुल जोशी यांचेही आभार. आपणा स्वादिष्ट भोजन देणारे राजू दुशिंग यांचेही आभार. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपल्या सर्वांचे आभार. कार्यक्रमाचे उपस्थितांचे आभार. या सोहळ्यासाठी मदत करणारे शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी वर्गाचे आभार. कुणाचा नामोल्लेख करण्याचा राहिला असेल तरी मी सर्वांचे आभार मानतो व अध्यक्षांच्या वतीने आजचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला असे जाहीर करतो.